मनी लॉन्ड्रिंगचा अकल्पित गुन्हा, शिक्षकाला डिजिटल अरेस्ट. 5 लाख रुपये उकळले, 25 दिवसानंतर तक्रार दाखल. मनी लॉन्ड्रिंगचा बागुलबुवा उभा करून 45 वर्षीय शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तुम्हाला व कुटुंबियांना खरोखरच अटक करू अशी भीती दाखवण्यात आली. या अकल्पित गुन्ह्यातून सुटण्यासाठी शिक्षकाला 5 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास बाध्य करण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलिसात तब्बल महिना अखेर गुन्हा नोंदवला गेला. स्थानिक रहमतनगर येथील 45 वर्षीय शिक्षकाला 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 1 वाजताच्या सुमारास एक व्हिडिओ कॉल आला. पलीकडून राजकुमार व हेमराज कोळी बोलत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. 9801294895 या क्रमांकाहून आलेल्या कॉलवरून त्या व्यक्तींनी आपण टेलिकॉम व क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचं भासवलं. बँक खात्याच्या तपशिलानुसार आपण मनी लॉन्ड्रिंग केली आहे, त्यात आरोपी म्हणून नाव आलं असून त्या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने त्या शिक्षकाला अटकेची व गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. 2 ते 3 तास फोनवरून हा प्रकार चालला. शिक्षक पूर्णपणे कचाट्यात आल्याचे लक्षात येताच गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी सायबर भामट्याने पैशांची मागणी केली. ती रक्कम बंधन बँकेतील मल्टिप्लाय एंटरप्राइजेस फिशिंग बिझनेस या 2 बँक खात्यांमध्ये पाठवण्यास प्रवृत्त केलं. त्यातून आरोपींनी आपले 4,99,971 रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचे त्या शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास अमरावती सायबर पोलीस करत आहेत. या संदर्भात डीसीपी कल्पना बारावकर यांनी सांगितलं. तर प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट हा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. तर मला असं वाटतं की नागरिकांनी याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की कोणीही जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेली आहे, तर डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळं आपण अशा कुठल्याही प्रकारच्या फोन कॉल्सला बळी पडू नका किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता हा जो डिजिटल अरेस्ट आहे हा काय प्रकार आहे हे नागरिकांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. डिजिटल अरेस्टमध्ये तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल किंवा स्काईपी वापरत असाल तर या साधनांच्या माध्यमातून डिजिटल अरेस्टचा जो फ्रॉड आहे तो होऊ शकतो. म्हणजे हे जे वापरत असताना तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा कॉल येतो आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा तुमच्या बँकेच्या माध्यमातून एखादा आर्थिक फ्रॉड झालेला आहे किंवा तुम्ही एखाद्या दहशतवादी कृत्यांमध्ये समाविष्ट आहात किंवा एखादा गुन्हा जो झालेला आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे किंवा तुमचं एक पार्सल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज आहे, तर तुम्ही ड्रग रॅकेटमध्ये दिसताल आहात आणि हे जे कॉल येतात ते कॉल कुठेतरी सेबीचा ऑफिसर करतो आहे, CBIचा ऑफिसर करतो आहे किंवा पोलीस अधिकारी करतो आहे, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं तुम्हाला कॉल आलेले दाखवले जातात आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलही केले जातात की जेणेकरून समोरचा व्यक्ती तुम्हाला दिसतो की तुम्हाला कुठेतरी न्यायालयाचा परिसर दिसतो किंवा पोलीस स्टेशनचा परिसर दिसतो आहे किंवा समोरची जी व्यक्ती आहे ती प्रत्यक्षात युनिफॉर्ममध्ये दिसते आणि तुमचा विश्वास बसतो की आपण खरंच अशा प्रकारच्या कुठल्या तरी फ्रॉडमध्ये अडकलोय काय. आणि मग याच्यामध्ये घाबरून जाऊन सारासार विचार न करता तुम्ही आता आपल्याला काय करायला लागेल, तर मग त्यामुळे समोरची जी व्यक्ती सांगत असते त्याप्रमाणे आपण कृती करत राहतो आणि ती व्यक्ती आपल्याला असं सांगते की बाबा आता तुम्हाला डिजिटल अरेस्ट झालेली आहे आणि ही जी डिजिटल अरेस्ट झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात इथे यावं लागणार नाही, तर तुम्ही आमच्या संपूर्ण नजरेखाली असणार आहेत आणि ही डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्ही तुमचा कायम फोन हा ऑन ठेवायचा आहे, त्यांच्याशी सतत बोलणं करत राहायचं आहे किंवा तुमचा व्हिडिओ कॉल हा चालू राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन अटक करण्याची गरज नाही. प्रत्यक्षात येऊन अटक करण्याची गरज म्हणजे जेव्हा एखादा सर्वसाधारण गुन्हा घडतो किंवा इतर गुन्ह्यामध्ये जेव्हा व्यक्तीला अटक केली जाते ती प्रत्यक्षात जाऊन केली जाते. त्याच्यासाठी आपल्याकडे कायद्याची प्रोसिजर आहे. पण जेव्हा हा कॉल येतो तेव्हा ते लोक तुम्हाला सांगतील किंवा संबंधित व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुम्हाला इथे येण्याची गरज नाही आहे, तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेलं आहे म्हणून. आता जी सायबर फ्रॉडमध्ये शिक्षकांची केस झालेली आहे त्या केसमध्ये डिजिटल अरेस्ट हा प्रकार दिसून आलेला आहे. म्हणजे आपण जे सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईम हे कायम ऐकत आलेलो आहे आणि आता ह्या सायबर क्राईममध्ये किंवा सायबर फ्रॉडमध्ये नवीन एक प्रकारचा फ्रॉड सुरू झालेला आहे की ज्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता सध्या जो आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एक क्राईम रजिस्टर केलेला आहे त्याला डिजिटल अरेस्ट च्या स्वरूपातला हा क्राईम आहे आणि याच्यामध्ये त्या शिक्षकांना त्यांच्या बँक अकाउंटमधनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे असं सांगून नंतर त्यांना व्हिडिओ कॉल केलेला आहे. व्हिडिओ कॉलमध्ये प्रत्यक्षात अधिकारी त्यांना समोर दिसलेले जे युनिफॉर्ममध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांचा विश्वास बसून त्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते जसे सांगत गेले त्यानुसार ह्यांनी कृती करायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या बँकेमधनं बरीचशी अमाऊंट त्यांनी त्यांना ट्रान्सफर केलेली आहे. तर गुन्हा आपल्या सायबरला रजिस्टर आहे.